आणखी काही आहेत आपण त्याशी काय सांगा तुम्ही? काल जो प्रकार घडला होता, पंकजाताई मुंडे यांना निवेदन देण्यासाठी आले होते, मात्र त्या शेतकऱ्याला जे आहे ते गचुंडी देऊन त्यांना पकडण्यात आलं, त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सर्व जनतेमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. एक व्यक्ती निवेदन देण्यासाठी जातोय आणि त्या व्यक्तीवरती अशा प्रकारे अपमानास्पद कृत्य घडतंय, ही एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे. मी रात्री फेसबुकला ते टच केलं, कारण की रात्रभर मला झोप नाही आली. की तुम्ही एक विचार करा, किती लाजिरवाणी गोष्ट ही. मग असा अधिकारी हा घडलाच कसा? सर्व विचार करण्याची गोष्ट आहे. अधिकारी एवढा जर अधिकारी असे कृत्य घडतोय, त्याला अधिकारी म्हणायचंच कसं? दुसरी गोष्ट, अधिकारी बीडला होता, बीडला आता जालन्याला आला, कसं काय आला? याचा मागचा रेकॉर्ड चेक करा. बीड वरून जालन्याला यांची बदली का झाली, कशासाठी झाली, यांचं पुरं बॅकग्राऊंड हिस्ट्री चेक करा. एवढे या लेवलचे अधिकारी जर असं वागत असतील तर एकदम चुकीचं आहे. आणि एका शेतकऱ्यावर झालेल्या, या सर्व शेतकऱ्यावरती झालेला अन्याय आहे आणि एकदम अन्यायास्पद झालेली गोष्ट आहे. ही बिलकुल सहन होणार नाही. बिलकुल असं एकदम त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि 100% निलंबित व्हायलाच पाहिजे. आज मी 70-80 किलोमीटरवरून आम्ही इथं आलेलो आहे. का काम धंदे सोडून आलेलो आहे? हे करणारे चुका आणि आम्ही हे भोगायचं का? यांना लाज वाटायला पाहिजे. मी खुलेआम बोलतो, अटक करा, मला लाज वाटायला पाहिजे की शेतकऱ्यावरती जर तुम्ही असं धक्काबुक्की करताय, हे करताय म्हणजे तुमची बुद्धी भ्रष्ट झाली का? यांना भरती करताना, यांना हे करताना पहिले यांच्या बुद्ध्या टेस्ट करा. कारण दुसरी गोष्ट अशी होती, एका हाताचे 5 बोट सारखे नसतात. सर्व अधिकारी, एक अधिकारी जर चुकीचं वागतोय तर ते दुसऱ्या अधिकाऱ्यांनाही भोगावं लागतं. तर ते तीच कंडिशन झाली. त्याच्यासाठी या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, अन्यथा पुढील काय होईल शेतकऱ्यांचा काही भरोसा नाही. असाही शेतकरी बरबादच होत आलेला, यांच्या भरोश्यावर काही चालत नाही. लाज वाटायला पाहिजे. इतकं खाता तुम्ही शेतकरीचा अधिकारी, अनुदान खाता, हे खाता, सर्व शेतकऱ्याचंच खाता. वरून दिलं. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. जय जवानच्या पुढे जय किसान नाव लावलंय. हे काय फक्त नावासाठीच लावलंय का? त्याची काही इज्जत काही आहे की नाही? म्हणून अशा लोकांना, अशा अधिकाऱ्यांना शेतकऱ्यावर झालेला अन्याय, पुन्हा मला याद्वारे एक म्हणायचंय, शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारची फसवणूक, कुठल्याही प्रकारचा अन्याय असा जर होत असेल, याच्यासाठी सेपरेट कायदे करावे, ही माझी मागणी, आणि लवकर निलंबित करण्यात यावं यांना. तुम्ही आता बोलताना ते असं देखील सांगितले की हा अधिकारी जो तो बीडहून आलेला आहे, बरोबर? मग काय म्हणायचंय तुम्हाला नेमकं? नाही, मला हे म्हणायचंय की जो अधिकारी बीडहून आलाय, तर त्या अधिकाऱ्याला बीडहून इकडे कशासाठी ट्रान्सफर केलंय? मग याने तिथं काही घोटाळे केलेत का? कशा प्रकारची वृत्ती आहे त्यांची, हे चेक करण्याची सुद्धा गरज आहे ना. मग तुम्ही जालन्यात येऊन जर हे कार्य करत असाल, उद्या तुमच्याला इथून निलंबित न करता दुसरीकडे ट्रान्सफर केलं, म्हणजे इथं तुम्ही काय घाण केली आहे तर सगळं दिसतंय ना. म्हणजे तिथंही तुम्ही तशीच घाण केली असणार, तेव्हा तुम्ही इकडे आले. सर्व सोपी गोष्ट आहे एकदम. काय म्हणणार तुम्ही? आता तुमची पुढची दिशा काय असणार आहे नेमकं? आता आज तर तुम्ही निवेदन दिलेलं आहे, यानंतर पुढची जर कारवाई नाही झाली तुमच्या म्हणण्याप्रमाणे